मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती दाल आणि भात मागितला. एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे. दुसऱ्या घाला मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे. मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे. विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. परंतु साहेब, हे 2 दिवसापूर्वी देखील सुकळी सापडली होती जेवणामध्ये, अशी एक तक्रार समोर आली होती. तो देखील व्यक्ती त्या ठिकाणी खूप आहे. तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील. तुम्ही आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात. सगळे सांगतात, आपापला अनुभव शेअर करतात. आमदार अनुभव शेअर करून राहिले, अधिकारी करून राहिले. मला खूप लोकांच्या फोन राहिले की खरोखर इथे मक्तेदारी. आणि मला एक कळत नाही की तिथल्या MDना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा, फूड अँड ड्रग्जवाल्यांना सांगतो, हे लोक का करत नाही. आता मी शिरवळ साहेबांना भेटून आलो. त्यांनी सांगितलं की आम्ही मागे 2 महिन्यापूर्वी नमुने घेतले तर रिपोर्ट अजून आला नाही. मग यांचे जर 2-2, 4-4 महिने रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जहरच खाऊ घालणार आहेत. तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात विधिमंडळाच्या, तुमच्या अध्यक्षपदावरच प्रश्न उपस्थित केला गेलाय. बघा, या सदनामध्ये असलेले सन्माननीय सगळे आमदार, मंत्री, या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे. आणि म्हणून मी जो काही विषय उचललेला तो काय माझा एकट्याचा नाही आहे. ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे, सर्वांची असायला पाहिजे. एवन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात. तुम्हालाही त्याचा अनुभव आहे, मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदयांनी जर मला संधी दिली तर हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेल. सर, या समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात, तुमच्या अध्यक्षपदावरच खरं तर कायदा सुव्यवस्था घ्यायला तिकडे काही जातीय दंगल नाही आहे. जातीय दंगल नाही आहे तिकडे कायदा सुव्यवस्था निर्माण करायला. आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगणार आम्ही. तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात आहे, 2014-15च्या दरम्यान ज्या वेळेला राजन विचारे खासदार होते, दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्याला मारलं होतं. मी तर काय असं केलं नाही. मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे. ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे, मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी स्वाभाविक रिॲक्शन होती. मला त्यात काही पश्चाताप नाही आहे. 20 वर्षांपासून कोणाच्या आशीर्वादाने तो कॉन्ट्रॅक्ट 20 वर्षापासून नाही तर 30 वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते टेंडर देतात आणि तो मॅनेज करून टेंडर घेतो. त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही. आणि ही सगळी साऊथची लोक आहेत. मला साऊथची आहेत का हिचे मला त्याशी देणं घेणं नाही आहे. जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कॅन्टीन चालक जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, अधिवेशनात आवाज उठवणार आहात का? मी अधिवेशनात तर बोललेलाच विषय, पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेल्या आहेत. मी MDला पण केलेली आहेत आणि फूड अँड ड्रग्ज विभाग पण तक्रार केलेली आहे. संजय राऊताला म्हणा राजन विचारायचं पटलं होतं का तुला? त्याचं कसं समर्थन केलं होतं? म्हणजे आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते कार्ट तुझ्या पक्षाच्या खासदारांनी केलं चालतं सगळं. आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने हे शहाणपणे आम्हाला शिकवायचे का? दिली ते संजय राऊत आम्हाला काय शहाणपणे शिकवणार आहे? सर, पण कोणाचा वरद असल्यामुळे हे सगळं कॅन्टीन सुरू आहे? हे अधिकाऱ्यांचा वरद असतं आहे. अधिकाऱ्यांचे साठं लोटे आहेत. अधिकारी जे पैसे घेतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.